समाज विकृतीकडे वाटचाल करतोय। पुढच्या पिढीला संस्कार देताना खरोखरच त्यांच्या आई वडिलांची दमछाक होणार आहे स्पष्ट दिसतंय। पण हे कुठेतरी सावरलं पाहिजे, त्याआधी हे थांबवलं पाहिजे। आरक्षणाच्या फॅक्टरीतून निर्माण होणारे हे बिंडोक आणि बेदरकार डॉक्टर्स आणि इंजिनियर्स म्हणजे देशाच्या जडणघडणीला धोका आहे। अपेंडिक्सची सर्जरी करायची म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये झोपवलेल्या पेशंटच्या अपेंडिक्स ऐवजी त्याचं डिक कापून फेकून द्यायचं। वरून म्हणतील चाचा का तो छोटा था। बघा यांचा काय नेम नाही साला। आपल्या शासन व्यवस्थेत RTE म्हणजे राईट टू एज्युकेशनचं एक प्रावधान आहे। समाजातल्या मागासांना, शोषितांना आणि आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षण घेता यावं यासाठी हे प्रोव्हिजन केलेलं आहे। सोबतच संविधानानं आरक्षणही दिलंय। समाजातली विषमता संपावी या सदहेतूनं या आरक्षणाची व्यवस्था केली गेली होती। पण बऱ्याचदा कोट्यातून शिक्षण घेणाऱ्यांची बुद्धिमत्ता, त्यांची पात्रता ही अनारक्षित वर्गातल्या गुणवत्ताधारकांवर अन्याय करणारी आहे हे उघड होतं। 40% मिळालेले असतानाही अनेकदा काही आरक्षित वर्गातल्या विद्यार्थ्यांना मेडिकललाही ॲडमिशन मिळतं आणि मग अनेकांच्या मनात विचार येतो की हा 40% वाला उद्या डॉक्टर झाला तर रुग्णांचा इलाज नेमका कसा करणार। हे बऱ्याचदा उपहासानं घेतलं जातं, पण होतं काय यातलं गांभीर्य आपण समजून घेत नाही। आपण आरक्षणाचा फायदा घेऊन एका मोठ्या एज्युकेशन फॅकल्टीत प्रवेश मिळवलाय, जो इतरांना अतिशय परिश्रमानेही मिळणं कठीण असतं। ही भावना किंवा हा न्यूनगंड, अगदी न्यूनगंड मनात बाळगून जर त्या विद्यार्थ्यानं पुढचा अभ्यासक्रम इमाने इतबारे पार पाडला, आपल्यावर काहीतरी मेहरबानी केली गेली आहे हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये ठेवून हे केलं, मन लावून शिकला, तर त्या आरक्षणाचं सार्थक होतं। पण बऱ्याचदा हे असंच होईल असं दिसत नाही, होत नाही। याचं ताजं उदाहरण मागे बदलापूरमध्ये बाबासाहेबांच्या संविधानानं जे अधिकार दिले त्याचा मुक्त उपभोग घेत परदेशातही शिक्षण घेतलेली एक आरक्षण कुमारी मृणाल जाधव प्रभू श्रीरामाला शिव्या देत होती, हे गाडी किसके बाप का। आता जाऊ द्या ते काय बोलायचं। तर काल परवापासून जी गाजते ती सेजल पवार, सॉरी डॉक्टर सेजल पवार, हिचे कारनामे आपण आधी त्या प्रणित मोरेच्या त्या जनानखाना शोमध्ये पाहिले। त्या सेजल पवारला ती ST प्रवर्गातली असल्यानं, म्हणजे STनं प्रवास करते म्हणून नाही तर शेड्यूल ट्राईबमधून असल्यानं MBBSच्या कोर्सला प्रवेश घेताना जी नीट UGची एक्झाम द्यावी लागली होती त्यात तिला 720 पैकी फक्त 406 मार्क्स मिळाल्याची मार्कशीट सोशल मीडियावर फिरते। म्हणजे मूलतः इतर पात्र आणि गुणवत्ताधारकांवर निव्वळ आरक्षणाच्या जोरावर कुरघोडी करून एक जागा बळकावलेली असताना, या देशाला खरोखरच चांगल्या डॉक्टरची गरज असताना आपण काय दिवे लावतोय हे त्या कोटा सिस्टीम गर्लला समजलेलं नाहीये। ती KEM सारख्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती। म्हणजे आता इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजेस ही थोडीशी बोरिंग वाटतात विद्यार्थ्यांना, कारण इथं कॉमर्स, आर्ट्स किंवा इतर फॅकल्टीसारखे जे कॉलेजेस जे असतात त्यात जसं मुक्त आणि फारसं प्रेशर नसलेलं हॅपनिंग वातावरण जे असतं ते इथे नसतं। पुस्तकी किड्यांप्रमाणे या फॅकल्टीजमध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो, तेव्हा कुठे परीक्षा पास करता येतात। पण अलीकडे या बोरिंग कॉलेज लाईफला रंगीन करण्याचे अनेक मार्गही पोरं शोधून काढतात। त्यात काही लोक वाहवत जातात। चरस गांजाने सुरू करून अगदी MD कोकेनपर्यंत पोहोचलेले सो कॉल्ड विद्यार्थी आपण पाहिलेले आहेत। पण या सेजल पवारची बातच न्यारी आहे। नायर KEM सारख्या किंवा JJ सारख्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरकीचा अभ्यास करायला मिळणं हे खरं तर भाग्याचं लक्षण आहे। पण रिझर्वेशनच्या लाभातून आलेल्यांना हे भाग्य कसं अनुभवता येणार। कपाळ करंटेपणा हा त्यांच्यातल्या आरक्षणाच्या गुर्मीमुळे स्थायी भाव बनलेला आहे त्यांच्या स्वभावाचा। KEM हे माझं कॉलेज जे आहे ते किती बोर आहे हे ती उठसूट सगळ्यांना सांगत फिरताना दिसते। बरं, आपल्या कॉलेजचा उल्लेख मेरा कॉलेज बहुत सिंधी है, मेरा कॉलेज बहुत सिंधी है, मेरा कॉलेज बहुत सिंधी है और दे कीप ऑन आस्किंग फॉर डिस्काउंट असा करते, मेरा कॉलेज सिंधी आहे बाय असा करते, तेव्हा तिच्यातलं शेड्यूल ट्राईब बाहेर आलाय हे जाणवतं आपल्याला। तर अनुसूचित जमातीतले अनेक माझे मित्र जे आहेत त्यांना मिळालेल्या आरक्षणाच्या संधीचं त्यांनी सोनं करून आज कोण IAS बनलाय, एकतर डेप्युटी कलेक्टर आहे, आणि या अशा माझ्या मित्रांचा मला अभिमान आहे। पण ही एक आरक्षण कन्या एवढ्या खालच्या थराला जाऊन कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दल
आपल्या गुरुजनांबद्दल एवढं टॉक्सिक बोलते, शिक्षकांना टॉक्सिक बोलते ती. What is one red flag about your college? That the college faculty is toxic. College faculty is toxic. College faculty is toxic. But the college faculty is toxic. Your dead bodies, what the hell? Okay, if your college would be a food item, कौन सा होगा? Glucon D. अरे क्या हो रहा है? Where is this leading up to? Okay, very important question. If your college would be a brand, कौन सा होगा? No brand bro. मेरा college बहुत सिंधी है और they keep on asking for discount. KM Hospital. खरं तर प्रणित मोरेनं तिला बोलतं केलं म्हणून ती बोलली असं नाहीये. आधी हिने अकलेचे तारे तोडून झालेले आहेत. यातला हिचा पेहराव बघितला तुम्ही? यांना शोषित, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणायचं का? जर हे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत तर मग देव अशी आर्थिक दुर्बलता सगळ्यांनाच देव. मित्रो, मेडिकल स्टुडंट्सना शरीरशास्त्र, शरीर संरचना शिकवण्यासाठी डिसेक्शनसाठी दिले जाणारे मृतदेह कोणाचे असतात? डिसेक्शनसाठी मिळणाऱ्या मृतदेहांमागे नेमकी काय आणि कोणती पार्श्वभूमी असू शकते याचा देखील ही पोरं सोडा, ही बाया विचार करत नाहीये. कुणीतरी आपल्या नातलगाची अंतिम इच्छा म्हणून देहदान करतं, कुणीतरी स्वेच्छेनं देहदान करतं. परत त्यामागचा उद्देश हा किती उदात्त असतो. मेल्यानंतर नश्वर बनलेला आपला देह कुणाच्या तरी कामास यावा हेच त्यामागचं उद्दिष्ट असतं. पण त्यापैकी कुणाच्या तरी देहाचा प्रायव्हेट पार्ट केवढा लांब आहे, केवढा छोटा आहे, साईज काय आहे, अशा थिल्लर विचारांनी बरबटलेले आरक्षणाचे लाभार्थी खरोखरच त्या अभ्यासक्रमाच्या लायकीचे तरी आहेत का? तर हे सगळं ऐकल्यानंतर कुणीही यापुढे देहदान करण्याबाबत विचार करेल काय? तुम्हीच सांगा मला. प्रणित मोरेच्या एपिसोडमध्ये ही सेजल पवार दिसली आणि कुप्रसिद्ध झाली. आता तिच्या एकंदरच या बेजबाबदार वक्तव्यांची चर्चा गावभर झालेली आहे. KM वैद्यकीय महाविद्यालयाने एक चौकशी समिती बसवली आणि ते आता सेजल पवारचं करायचं काय याचा निर्णय घेणार आहेत असं म्हणतायत. पण मला वाटतं ज्या कॉलेजला ही पोरगी चिंदी कॉलेज असं संबोधते त्या चिंदी कॉलेजमध्ये तिनं शिकायचंच कशाला? रादर तिला या चिंदी कॉलेजवाल्यांनी ॲज अ स्टुडंट ठेवायचं तरी कशाला? प्रणित मोरेच्या हिडी स्टँडअप कॉमेडी शोजनी आजवर लाखो रुपयांचा बिझनेस केलाय. समाजातलं अधपतन अधोरेखित करत त्यानं आपला हा मौखिक जनानखाना वाजत गाजत ठेवला आजवर. त्यात तो विकृत बँकर हिमांशू, ज्याला टॉप हा शब्द देखील स्वच्छ स्पष्ट बोलता येत नव्हता, तो मैंने बंदीने जो टोप पहना था ना वही उठाया असं काहीतरी बोलताना दिसतो. तो मैंने क्या करा, मैंने उसको पकड़ा और की स्टार्ट, ठीक है किस कर रहे हैं हम, मेरे को मज़ा नहीं आ रहा. मैं कहा यार, तो मैंने क्या करा, पहले तो मैं यही हाथ डाल रहा था, तो किस करते करते मैंने उसकी टोप पहन रही थी वो, टोप पहन रही थी वो, टोप पहन रही थी वो, टोप उठाया, टोप डाल रही थी. या नालायकांना आपल्या गुप्तांगांना सुटणारी खाज अशी सार्वजनिकरित्या खाजवण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्यांना आपला समाज मोठं करतोय, सेलिब्रिटी बनवतोय. 5-5 हजारांची तिकीट खरेदी करून सो कॉल्ड सेलिब्रिटीज या असल्या शोजना हजर असतात. एक चोदू क्रिकेटर आहे, लहान वयात त्याला भलताच फेम मिळाला आणि डोक्यात हवा शिरली, त्यामुळे डोक्यावरचे केस उडून गेले आणि अकाली आलेला गडगंज पैसा त्याच्या नसानसात भिनला. पण हा मैदानावर मात्र परफॉर्म करेन असं झाला. आता याचा परफॉर्मन्स कुठे असतो? तर तो आता काय करतो, तो अशा या असल्या शोजना येणाऱ्या आणि असली फालतू विधानं बोल्ड स्टेटमेंट या लेबलखाली करणाऱ्या, महत्त्वाचं म्हणजे सहज उपलब्ध होणाऱ्या छछोर पोरींना थेट मेसेज करून डेटवर नेतो. कारण ही जी मंडळी समोर बसलेली असतात सगळी उठसूट इन्स्टा किंवा इतर कुठल्या तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून वावरताना दिसतात तुम्हाला. त्यांना सहज संपर्क करता येतो. या सेजल पवारच्याही सोशल मीडियावर दिसेल त्याचा थोबडा तुम्हाला. समाज विकृतीकडे वाटचाल करतोय. पुढच्या पिढीला संस्कार देताना खरोखरच त्यांच्या आईवडिलांची दमछाक होणार आहे स्पष्ट दिसतंय. पण हे कुठेतरी सावरलं पाहिजे, त्याआधी हे थांबवलं पाहिजे. आरक्षणाच्या फॅक्टरीतून निर्माण होणारे हे बिंडोक आणि बेदरकार डॉक्टर्स आणि इंजिनियर्स म्हणजे देशाच्या जडणघडणीला धोका आहे. अपेंडिक्सची सर्जरी करायची म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये झोपवलेल्या पेशंटच्या अपेंडिक्स ऐवजी त्याचं डिक कापून फेकून द्यायचं. वरून म्हणतील चाचा का तो छोटा था. बघा यांचा काय नेम नाही साला. चला, हे असे नग येतच राहणार. आपण काय त्याच्यावर काथ्याकूट करायचं नाही का. पुन्हा भेटूच. सर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.